मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री योजना दूत या भरती अंतर्गत 50,000 जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। पूर्ण महाराष्ट्रामधून 50,000 जागा भरल्या जाणार आहेत। तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकतात। तर या पदाचं नाव असणार आहे योजना दूत, जे की मित्रांनो मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष हा जो आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं काम असणार आहे। त्या कक्षासाठी तुमचं काम असणार आहे। तर याच्यासाठी काय पगार असणार आहे, काय पात्रता असेल, अर्ज कसा करायचा आहे, अर्ज सुरू झाले आहेत का, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हा जो GR आलेला आहे मित्रांनो, तो GR आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। त्या GR ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। तर बघू शकता 7 ऑगस्ट 2024 चा हा सामान्य प्रशासन विभागाचा GR आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतचा GR आहे। याच्यामध्ये पाहू शकता प्रस्तावनेमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यास या ठिकाणी 9 जुलैला मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्या निर्णयास अनुसरून मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचे प्रचार प्रसिद्धी करणे, त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा टोटल 50,000 योजना दूत नेमले जाणार आहेत। तर तुमचं नाव या ठिकाणी असणार आहे, पोस्ट असणार आहे योजना दूत म्हणून तुम्हाला काम करायचं आहे, जे की महाराष्ट्र शासनाचे सर्व जे पण योजना असतील ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं असणार आहे। तर योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्याचाच हा शासन निर्णय झालेला आहे। या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करणे, त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडीसाठी या ठिकाणी 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। तर मग या योजना दूत भरतीचा नेमका उद्देश काय असणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी करून त्याचा लाभ नागरिकांना पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्राम स्तरापर्यंत नेमले जाणार आहेत। तर बघा ग्राम स्तरापर्यंत देखील गाव पातळीवरती देखील हे योजना दूत असणार आहेत। तर कार्यक्रमाची ठळक रूपरेषा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। बघा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे। राज्यात प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जातील। तर बघा ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूतांची निवड केली जाणार आहे। तर प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक जण या ठिकाणी असणार आहे आणि शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्येमागे एक योजना दूत असणार आहे। तर अशा पद्धतीने 50,000 योजना दूतांची निवड केली जाईल। आता जर तुमची योजना दूत म्हणून निवड झाली तर तुम्हाला पगार किती असणार आहे? बघा 3 नंबरच्या पॉइंटला दिलेला आहे, मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। तर हा परमनंट जॉब असणार नाही, याच्यामध्ये प्रवास खर्च सर्व भत्ते समावेश असणार आहेत। तर निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत सोबत 6 महिन्याचा करार देखील केला जाणार आहे। हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर बघा याचा पगार तुम्हाला कळलेला असेल किती असणार आहे। त्यानंतर बघा मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रता काय काय लागणार आहे, काय निकष असणार आहेत। उमेदवाराचं वय 18 ते 35 वयोगटातील असणं गरजेचं आहे। शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यांना संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं देखील आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणं गरजेचं आहे। उमेदवारांचे आधार कार्ड असावे, त्यांच्या नावाने बँक खाते आधारला संलग्न देखील असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे काय काय लागणार आहेत। विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज। तर बघा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे। अजूनपर्यंत फॉर्म सुरू झालेले नाहीत। फॉर्म सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म भरू शकतात। त्यानंतर आधार कार्ड लागेल, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा दाखला, कागदपत्र प्रमाणपत्र लागेल, आदिवास दाखला लागणार आहे।
म्हणजे रहिवासी दाखला, बँक खातं लागणार आहे, तुमचं पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, हमीपत्र लागणार आहे, तुमचं हमीपत्र देखील भरून घेतलं जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योजना दूत नेमणूक प्रक्रिया, तुमची निवड कशी होणार आहे बघा. आता यासाठी नोंदणीचा प्राप्त अर्जाची छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे नियुक्त केलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल. अर्ज भरायच्या अगोदर त्याची छाननी केली जाणार आहे, पात्रतेचे निकषानुसार छाननी केली जाणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर 6 महिन्याचा करार केला जाईल. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही. जिल्हा माहिती अधिकारी वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात उमेदवारांचे समुपदेशन आणि निर्देशन ओरिएंटेशन करतील. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर या ठिकाणी जे कौशल्य विकास, रोजगार, जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या संबंधित समन्वयाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतीसाठी 1, शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील. त्यानंतर बघा, मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. हे लक्षात राहू द्या. सबब नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीचा मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र देखील तुमच्याकडून घेतलं जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या योजना दूतांनी करावयाची कामे, काय काय कामं असणार आहेत बघा. योजना दूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. माहिती अधिकारी जे आहेत, जिल्हा माहिती अधिकारी मित्रांनो, त्यांच्या संपर्कात तुम्हाला राहून काम करायचे, त्या योजनांची माहिती घ्यायची आहे. प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समकक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणं त्यांच्यावरती बंधनकारक राहील. योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. बघा, योजना दूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाची विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करायचा आहे. योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजना दूत तसे करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करार करण्यात आलेला करार संपुष्टात आणून त्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन दिलं जाणार नाही. त्यानंतर बघा, उपसंचालक माहिती, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार यांनी प्राधिकृत केलेले प्रतिनिधी यांची जबाबदारी. आता हे वेगळं आहे, याच्यासाठी योजना दूतचं नाही, हे ते ऑफिशियल कामासाठी आहे. तर नोडल अधिकारी म्हणून कोणाला नेमलं जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया पाहण्यासाठी त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यानंतर योजना दूत कार्यक्रमाच्या संचालनासाठी बाह्य संस्थांमार्फत करावयाची कामे, उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी वगैरे करून घेण्यासाठी कंपनी वगैरे तयार केली जाईल, त्यांच्याकडे ही सर्व काम दिलं जाणार आहे. आता 50,000 जागा आहेत, म्हणजे फॉर्म या ठिकाणी जास्त प्रमाणात येतील. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 योजना दूत द्यायचं आहे. ती संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी नोडल अधिकारी वगैरे त्यांची नेमणूक देखील केली जाणार आहे. त्यासोबत या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री योजना दूतांना देवाचे मानधन आणि त्याकरता करावयाचे अर्थसंकल्पीय तरतूद देखील केली जाणार आहे. त्यासोबत या ठिकाणी प्रशासकीय खर्चासाठी तरतूद वगैरे त्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. तर हा GR जो आहे अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेला आहे. याचे ऑनलाईन फॉर्म चालू झाले की तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. सध्या हा GR फक्त आलेला आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तिथून तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.